शांती। आज आहे 5/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आपल्या योगबलाद्वारे या जुन्या दुनियेला परिवर्तित करून नवीन बनवता। तुम्ही रूहानी सेवेकरिता प्रकट झाला आहात। प्रश्न आहे, प्रामाणिक आणि खऱ्या पुरुषार्थी मुलांची लक्षणे कोणती असतील? उत्तर आहे, 1. प्रामाणिक मुले कधीही आपली चूक लपवणार नाहीत। ती लगेच बाबांना सांगतील। ती अतिशय निरहंकारी असतात। त्यांच्या बुद्धीमध्ये सदैव हाच विचार असतो की जसे कर्म मी करेन, मला पाहून दुसरे सुद्धा करतील। 2. ती कोणाच्या डिससर्व्हिसचे अर्थात सेवेमध्ये विघ्नरूप बनण्याचे वर्णन करत नाही। आपल्या सेवेमध्येच व्यस्त राहतात। ते कोणाच्याही अवगुण पाहून आपले डोके खराब करत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश: 1. सेवेची आवड ठेवून आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे। कोणाच्या डिससर्व्हिसचे अर्थात सेवेमध्ये विघ्नरूप बनण्याचे वर्णन करायचे नाही। परचिंतनामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही। 2. इमानदार आणि निरहंकारी बनून सेवा वाढवायची आहे। पहाटे लवकर उठून बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे। कथनी आणि करणी अर्थात बोलणे आणि करणे एक समान बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, मनमनाभवच्या स्थितीद्वारे मनातील भावनांना जाणणारे सफलता स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले मनमनाभवच्या स्थितीमध्ये स्थित राहतात ती इतरांच्या मनातील भावना जाणू शकतात। बोल जरी काहीही असोत, परंतु त्याचा भाव काय आहे ते जाणण्याचा अभ्यास करत जा। प्रत्येकाच्या मनातील भावनांना ओळखल्याने त्यांची जी इच्छा अथवा प्राप्तीची इच्छा आहे ती पूर्ण करू शकाल। यामुळे ते अविनाशी पुरुषार्थी बनतील आणि सेवेची सफलता थोड्या वेळामध्ये खूप दिसून येईल आणि तुम्ही पुरुषार्थी स्वरूपाऐवजी सफलता स्वरूप बनाल। स्लोगन आहे, झोपते वेळी सर्व काही बाबांच्या हवाली करून रिकामे व्हा, म्हणजे मग व्यर्थ अथवा विकारी स्वप्ने येणार नाही। ओम शांती।